याची आपण नोंद घ्या. डिसिप्लिन एक खेळामध्ये फार महत्त्वाचं असतं, शिस्त ही फार महत्त्वाची असते आणि प्रत्येकानं शिस्तीचं पालन करायचं आहे. चालू फर्स्ट इनिंगसाठी 4 षटकांसाठी एक 20 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जातोय आणि जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा मात्र आमचे पंच टाइम सेट करतील. सुनील म्हात्रे त्याचबरोबर भाऊ पाटील. एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज दिलीप पोजदार. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. गावदी स्पोर्ट्स ओवळी आयोजित जी स्पर्धा मित्र आपण नुकतीच पाहिली संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती दिलीप याने. एक बलाढ्य संघ होता कालिका माता खारबाव असं वाटलं होती. एक फक्त 40 धावांचं टार्गेट असताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी या गोलंदाजी केली होती आणि त्या सामन्यातील सामन्याचा पुरस्कारही पटकावलं होतं. तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. पंचांकडून अधिकृत घोषणा केली जाते सामना सुरू होण्याची. दिलीप राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो संतोष. पहिला चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, पंच संमत नाही. चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. चेंडू आणि बॅटमध्ये आपण संपर्क पाहिल्यानंतर चेंडू लाईनअप करू शकणार. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेताना फलंदाज संतोष याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप. प्लीज वेल कमी घ्या. पंचांना विनंतीशील आपण टाइम सेट करायचा आहे आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. या स्पर्धेची नियमावली आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. हलक्याच पावलांचा रणअप, पंचांना क्रॉस करतो. राईट ओरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. फलंदाज स्टेप आउट झाला. बॅक टू बॉलरचा मारा निश्चित आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आला नाही. चेंडू शॉट मिडऑफला जातोय. आउटफील्ड मधून जो इनफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते संतोषाला. संतोष आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचा श्रीगणेश होतो. एक धाव्याने धावसंख्या होती बिनबाद 1. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती भरत याला. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. ज्वाली कामतगर अगेन्स्ट गावदेवी पिंपळकर. चेंडूला ऑन द ऑफचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुट जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट करतोय आणि डीप पॉइंट सीमारेषा बाहेर जातोय. दणदणी चौकार. चौकार संघात धावसंख्या होती 5. या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा पंच वाईटची खून करते. कमांतर धावणे संघात धावसंख्या 6. एष्ट्यानं सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता दिलीप याचा. चेंडूला हलक्यात बॅटने फक्त थोडंसं फ्लिक केलं जातं. शॉर्ट स्क्वेअर लेग्स इनफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी. एका धावेने संघाची धावसंख्या 7. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आज माझ्या समवेत भिवंडीतील एक नामांकित असा समालोचक ज्याच्या नावामध्ये एक पॉवर आहे आणि ज्याचं नाव आहे सुनील पवार. एक उत्कृष्ट एक नामांकित समालोचक म्हणजे जे ख्याती भिवंडीचा एक बुलंद आवाज आहे. चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो. इनफील्डच्या वरून डोक्यावरून चेंडू प्रहार होतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्शे बाहेर जातोय. चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहतोय. संतोषाच्या बॅटमधून हॉपॉलिवर चेंडूला सुंदर सॉफ्ट अपड्राईव्ह केलं होतं आणि चेंडू इनफील्डच्या डोक्यावरून एका दुसऱ्या टप्प्याने सी मार्शे बाहेर जातोय. चौकार. वेलकम गणेशजी पाटील.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. प्लीज थोडासा आपण बेल कमी घ्या. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आउट ऑफ इन्स्ट्राइक आपण पाहतोय. थोडंसं मिसफील केलं जातं क्षेत्ररक्षक धनंजयच्या माध्यमातून आणि 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज आले 2 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आणि सर्वात महत्त्वाचं आपण पाहतोय ॲडव्हान्टेज ऑप्शन कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाही आहे. बिनबाद 13, एक चांगली सुरुवात आहे. वेलकम प्रमोदजी म्हात्रे, भिवंडी तालुका के बहुत ही फोकस क्रिकेटर आहे. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मान्य श्री पांडुरंगजी भोईर साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झाले आहेत. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि निश्चितच आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत आणि खास करून जय बुलढाणा 40+ हा जो संघ आपण पाहतो या संघाचे एक कर्ता धरता आहेत मान्य श्री पांडुरंगजी भोईर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतो रवी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती भरत याला नॉन स्ट्राईक संतोष. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं गोलंदाजी दुरा सांभाळतो रवी. संघ नायक आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज रवी. राईट मोरचा मारा, पहिला चेंडू ऑन साईडला केला जातो, चेंडू डीप मध्ये जातोय. आउटफील्ड मधून आपण थोडंसं चेंडूला मिसफील्ड होताना बघतोय चंदू याच्या माध्यमातून. मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि 2 धावेने पिंपळकर संघ पोहोचतोय 15 धावसंख्येवर. वेलकम नामदेवजी चौधरी. या स्पर्धेसाठी एक अपार कष्ट, अपार मेहनत, स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. नामदेवजी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती भरत याला. एक बेस्ट टेक्निक बॅट्समन आहे, उत्तम फलंदाज आहे. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला केलं जातं, चेंडू डीप मध्ये जातोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केली जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 17. आज निश्चितच ज्वाली कामगार संघाचा सामना आवर्जून पाहण्यासाठी या ठिकाणी नामदेव चौधरी उपस्थित आहेत. याचं कारण आहे आज साडूंचा सामना पाहण्यासाठी खास नामदेव चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण की सामना जिंकल्यानंतर मात्र थोडंसं आपल्याला निश्चित थोडासा त्रास जाणवेल, कारण की खर्च होणार आहे. पण आज गुरुवार आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवी. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. आता मात्र आउट ऑफ ऑफस्टम, अतिशय बाहेरचा चेंडू. अतिशय खराब चेंडू. अवंतर धावणे संघात धावसंख्या 1 धावेने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. फुल्यांचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका, चेंडू मात्र फटका फसतोय. आउटफील्ड मधून अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगले नव्हतं. चेंडू आपण मिड विकेट सीमारेषेजवळ पाहिला होता. क्षेत्ररक्षक चंदू कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये, अचूक असा चेंडूला कलेक्ट करतो आणि वेल जज कॅच. पहिला फलंदाज फेल होतोय भरत.
फुल लेनचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगले होतं. चेंडू मिडविकेट सीमारेषेकडे जातोय, ट्रॅव्हल होतो, लँडिंग झालेला चेंडू अप्रतिम उत्कृष्टरित्या झेल कले केला जातोय. न्यू बॅट्समन गुणेश येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे गुणेश, सध्या नॉन स्ट्राईकला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाठ घेतो, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. फलंदाज थोडासा स्टेपवर जातो, चेंडूला सुंदर असा अपड्राईव्ह, अतिशय चांगला फटका, चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. धनंजय आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20. अतिशय चांगला फटका, चेंडूची लाईन लवकर रीट केली होती. चेंडूला सुंदर असं अपड्राईव्ह, अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. संतोषाच्या बॅटमधून निघतात 2 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोरचा मारा करतो रवी. पुन्हा एकदा फलंदाज थोडासा स्टेपवर चेंडू सुंदर अतिशय अप्रतिम फटका, चेंडू गॅप मधून सरळ कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय चौकारासाठी. आज खास करून ज्वारी कामत घालायला थोडंसं डायरेक्शन केलं जातं नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवी, स्ट्राईक रोटेट करतो संतोष, ज्याच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतो विलास बाळू याचं. सुंदर ऑन ड्राईव्ह केलं. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह केलं होतं. आउटफील्डमध्ये आपण विलास बाळू याला पाहिलं होतं. एक जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावा मात्र कंप्लीट केले. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 26. प्रतिषटका मित्र आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी, अतिशय चांगली कामगिरी. नाणेफेक हरल्यानंतर पिंपळकर संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-26. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाजी दुरा सांभाळतोय विलास बाळू, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. पंचांकडे गाडी घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज गुणेश. विलास चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाहीये. 2 धावा करण्याची संधी प्राप्त होती या ठिकाणी फलंदाजाला. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं फलंदाज गुणेश याला. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 28. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा थोडासा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. मिसफील्ड निश्चित थोडंसं आपण पाहिलं होतं, मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव.
चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये जाणारा चेंडू आउटफील्डमधून चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला गेला होता. मिळेल फक्त एक धाव संख्या धावसंख्या होती ती 29. गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी वडगर या दोन्ही संघांना विनंती आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचंय. या पुढील सामने या दोन संघांमधून असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेसाठी यायचंय. गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी वडगर पुढील सामना. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच नाणेफेसाठी यायचंय. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला हलक्यात फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू डीप पॉइंटला जातो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय की काय आणि फलंदाज निश्चित बाद होते संतोष. संतोषाच्या बॅटमधून आपण पहिल्या 16 धावा 8 चेंडू पेस करतोय. एक उत्कृष्ट कामगिरी प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं गणित संतोषाच्या बॅटमधून आपण पाहिलं. संघासाठी एक उपयुक्त खेळी 16 धावांची. न्यू बॅट्समन नंदू जातोय संघाचा संघनायक आहे. एक धाव कंप्लीट झाली होती मात्र दुसऱ्या धावेचा मूव आवरता आला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज विलास बाळू अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. हलकासा अपील निश्चित प्रश्न विचारला होता पंचांना. पंच संमत नव्हते. पंचांचा लेग बाईचा इशारा होता. स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे यांच्याकडनं लेग बाईचा इशारा. एक धावेचा निर्वाळा धावसंख्या एकाने पुढे सकते 31-31. पुन्हा एकदा गोलंदाज रॅटम राऊंडचा मारा करतोय विलास. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. लेग बिफोर हलकासा अपील पंच संमत. LBW फलंदाज बाद होते गुणेश. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण विलास बाळू याची पाहिली होती. मधल्या शूटचा चेंडू होता. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न गुणेश याचा फसतोय. चेंडू पायावर आणतो. हलकासा अपील केला जातो आणि पंचांकडनं लेग बिफोर फलंदाज गुणेशाला बाद केलं जातं. न्यू बॅट्समन संजय येतोय. मिस टाइम फटका बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः विलास बाळू या ठिकाणी मात्र झेल सोडतो. जीवदान देतं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं पहिल्यांदाच असं कुठेतरी घडतं की विलास बाळू याच्या हातामधून झेल निसटतोय. कॅच विन द मॅच घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. मात्र या ठिकाणी एक महत्वाचा फलंदाज विलास बाळू याच्याकडनं झेल सोडला जातोय. मात्र ह्याच दरम्यान 3 धावा करण्याची संधी 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 34.
चला गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी वडगार. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजीवर सांभाळतो रजनीश. स्ट्राईक रोटेट करतो संजू. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित चेंडूला सुंदर साऊंडरी अतिशय चांगला फटका चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनला. आउटफील्ड मधून चेंडूला कुठं थोडंसं मिसफील केलं गेलं होतं आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 2 धावाने पिंपळकर संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतो. या पूर्ण स्पर्धेला आयोजन नियोजन आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ज्वाली कामतगर संघाला कुंदन पाटील ज्वाली कामतगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद कुंदनजी. सध्या थोडंसं एन्जॉयड असल्या कारणाने आपल्या संघामध्ये इंदमय आहेत. वेलकम मान्य श्री जयजी पाटील साहेब. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. संघाचे करता धरतायत. आपणास विनंती शाला पण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वडगर. आपणास विनंती शाला पण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. एक संघाचे करता धरतायत आणि वडगर गावचे सुपुत्र आणि नामांकित उद्योजक आहेत. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह अतिशय चांगला फटका थोडासा मिसफील आपण निश्चित धनंजयच्या माध्यमातून पाहिलं होतं. मात्र एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 37. सन्मान्य संतोषजी पाटील साहेब भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व कामतगरचे सुपुत्र नामांकित उद्योजक आणि ज्वाली कामतगर या संघाचे आधारस्तंभ मान्य श्री संतोष शंकर पाटील साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. चेंडूला सुंदरसं ऑन साईडला खेळलं जातं. चेंडू मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाहीये तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 39. फुलेंचा चेंडू चेंडूला बिरकावून दिलंय. नोमॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण विलास बाळू याच्याकडनं. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं विलास बाळूच्या माध्यमातून. चेंडू हुलकावणी देतो क्षेत्ररक्षक विलास बाळू याला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार आणि चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितात अतिशय चांगला चेंडू मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी. तर या 2 धावाने पिंपळकर संघाची धावसंख्या होती ती 45 आणि विजयाचं लक्ष असेल ते 46 धावांचं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या मान्यवर कक्षामध्ये काय मान्यवर मंडळी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झाले. त्यामध्ये आमचे मान्य श्री जयजी पाटील साहेब आपलं मनापासून स्वागत. वडगर संघाचे एक आधारस्तंभ आहेत. वडगर गावचे सुपुत्र असून नामांकित उद्योजक आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर मान्य श्री संतोषजी पाटील कामतगरचे नामांकित उद्योजक.
स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. ज्वाली कामतगार या संघाचे एक आधारस्तंभ आहेत आणि खास करून भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. कामतगारचे सुपुत्र नामांकित उद्योजक संतोजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय गावदेवी वडघर या संघाचे सर्वेसर्वा आणि वर्गावकरचे सुपुत्र, एक नामांकित उद्योजक आणि उत्कृष्ट क्रिकेटर जय जगन्नाथ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत वडघर यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देवो भव आणि या ठिकाणी या अतिथींचं, मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर विनयजी पांडे साहेब आज आवर्जून उपस्थित झालेले आहेत. एक नामांकित क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, विनयजी पांडे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री अशोकजी भोईर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. अशोकजी भोईर आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर उद्योजक मान्य श्री रामजी चौधरी साहेब, एक क्रिकेटचे निष्क्रीम चाहते आहेत आणि जय बोलणे सरवलीवाडा 40+ या संघाचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. रामजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी विशेष सन्मान आणि गौरव आज या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. अनेक अनेक धन्यवाद एकत्वादा, आमचा सर्वांचा लाडका मोहन दादा. तर मित्रांनो, आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जय भोलेनाथ 40+ संघ सरवलीपाड्यांच्या माध्यमातून खूप छान असं एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. आणि या पहिल्याच वेळेस पाहतोय या हंगामामध्ये की कुठल्याही संघाच्या माध्यमातून टी शर्ट ज्या संघाने स्पॉन्सर केलेले आहे. आणि त्यामध्ये जर विचार केला आपण, तर आजच्या दिवसातला आपण पहिलाच सामना पाहतोय. गावदेवी पिंपळगर विपक्ष पाहतोय आपण. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने ज्याचा उल्लेख आपण ऐकतोय, जॉली स्पोर्ट कामतगर आणि गावदेवी पिंपळगर. एक जबरदस्त फाईट या सामन्यात निश्चित पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ खूप तुल्यबळ संघ आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण संतोष पाटील यांनी काय जबरदस्त खेळी साकारली, 16 धावाची. त्यानंतर मात्र भरत 8 धावा, भरत यांनी संघासाठी 9 धावाचे योगदान दिलं. त्यानंतर गुणेश फारशी चमकदार कामगिरी इथं मात्र करता आली नाही. त्यानंतर मात्र संगणक नंदू यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती. एक चौकार जरूर मारलं, फक्त संघासाठी जर पाहिलं आपण 8 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये काही चेंडूमध्ये एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली संजयच्या माध्यमातून. आणि या सर्वांच्या खेळाच्या माध्यमातून जर पाहिलं आपण, एक चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे. 46 धावाचं आव्हान विलास आणि नरेश ही जोडी खेळपट्टीवर.
तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून सुरुवात करण्यासाठी गोलंदाज संतोष पाटील, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण या खेळाडूला पाहतोय. खूप छान प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा हा पिंपळकर संघाचा ऑलराऊंडर. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. शॉर्ट थर्डमॅन जर पाहिला आपण सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. ऑनसाईडकडे जर पाहिला आपण शॉर्ट फाईन लेग स्लॉक केलेला आहे. पहिल्या चेंडूला स्लॉक स्वीपच्या स्वरूपात फटका इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र लॉंग लेग रिजनकडे अतिशय वेगात फरार होतोय. सीमा पार दमदार चौकार. संगणक किंवा कुठलाही खेळाडू जर आला असेल तर आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. अन्यथा त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. शेवटचे 5 मिनिटे आहेत आपल्यासाठी. आपण लगेच येऊन संपर्क साधायचा आहे. का जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. स्लॉक स्वीपच्या स्वरूपात हा फटका खेळला होता. बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर. एक दणदणीत सुपर सुरुवात च्या प्रकार नाव मोठं आहे. जॉली क्लब कामतगड संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. विलाशाला एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मात्र काय स्वागत करतोय गोलंदाज संतोष पाटील यांचं. चौकारांनी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं गेलं. चमकदार सूर्याची किरण, खूप छान वातावरण पाहतोय आपण. राईट द विकेट. शिवास परत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. एक्झॅक्ट चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. आणि बॅटला चेंडू लागून गेला होता गली रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 5. एक मोठा वन स्वीकारताना पहिल्या चेंडूवर एक सुपर चौकार इथं मात्र विलासच्या बॅटमधून. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी नरेश सज्ज होताना. स्वतः खोलवर टप्प्याचा चेंडू स्विंग केले. चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र शिकण्याचा प्रयत्न केला होता पण खराब क्षेत्रक्षण पद्धत आपण चुकीला माफी नाही आणि चेंडू मात्र विकेट बाउंड्रीच्या बाहेर फरार होते. सीमा पार हा चौकार. साहेबांचे एक स्वप्न होतं की यावर्षी ही स्पर्धा डे नाईट खेळण्यात येईल पण काहीसे पाहिलं आपण की कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याच्या माध्यमातून परमिशन मिळत नाहीये नाईटसाठी. आणि एक खूप छान असं आयोजन पाहतोय आपण. जबरदस्त आयोजन. जय भोलेनाथ 40+ संघ सरवलीपाडा आणि या संघाचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीदादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून 40+ हा महासंग्राम आपण पाहतोय. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर एक जबरदस्त लढत दरम्यान पाहतोय. याच्या दिवसातला पहिला सामना. राईट विकेट. पुढचा चेंडू यास पात्र हवेत आहे. शॉप डिस्मिसल पाहायला मिळालं आणि तेव्हा आता पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. कामतगड संघाच्या माध्यमातून पहिला फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज बाद. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर 9. एका चांगली सुरुवात इथं मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला केलेले त्यामध्ये पाहतोय आपण तब्बल सामनावीर जो खेळ ठरतोय त्यासाठी मात्र 7 बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे. अनिल पाटील, मोनिश पाटील, भोलेनाथ पाटील, साईनाथ पाटील, सनी भोईर आणि मयूर भोईर यांच्या माध्यमातून. पात्र बॅक टू द बॉलर. खूप छान असा स्टेडिओचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये अतिशय वेगात सरकतोय. सीमा पार. खूप छान असा एक क्लास चौकार. पहिला पण स्ट्रेट ड्रॉईचा फटका होता. मिड ऑफला बीट करतोय चेंडूने. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावेसाठी. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण.
याच पात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला टर्न केले. खराब क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळाला दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि खूप छान तालमेल पाहतोय आपण दोन्ही फलंदाजामध्ये. दबाव टाकले पहिली धाव घेताना आणि सहज आरामात 2 रन्स कंप्लीट अंतिम चेंडूवर पाहतोय आपण. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक कालपासून एक अतिशय जबरदस्त स्कोरिंग करताना पाहतोय अल्पेशजी गायकवाड सर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचं आव्हान स्वीकारताना एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पाहिली आपण 15. एक सुपर सुरुवात पाहतोय आपण. 46 धावांचं लक्ष स्वीकारताना जॉली क्लब कामतगरे संघाची एक दमदार सुरुवात आणि रेग्युलर संघटक शैलेश पाहतोय आपण अनफिट आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना सामन्यात पाहिलं नाही. खूप छान असे एक कर्णधार खूप काही आपल्या संघाच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून परफॉर्मन्स दिले या खेळाडूंनी. धावसंख्या जर पाहिली आपण 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कालपासून पाहतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. अमरदादा एक खूप छान असं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण जेवलेता 40+ संघाचे खेळाडू आणि खास सागर आणि त्याचा ऑल संघ. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गंगामाता स्पोर्ट गोंदवली विपक्ष वडगर अशी लढत. त्यानंतर मात्र टेमगरपाडा विपक्ष पिंपलास. त्यानंतर माझं अजून एक मोठा संघ वीरताना दापोडे आणि कालिका माता खारबाव. क्या बात आहे, एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र कारिवली विपक्ष दामणगाव. या स्पर्धा चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर खोदून काढलाय. आपण धावण्याचा प्रश्न नाहीये. खूप छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहतोय आपण गंगामाता स्पोर्ट गोंदवली संघाचा एक चांगला खेळाडू सर्वांचे लाडके नानाजी आपलं स्वागत आहे, वेलकम. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज महेशच्या माध्यमातून मजबूर केलं होतं बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी आणि यावर्षी प्रथमच पाहतोय आपण 40+ आयोजनाच्या माध्यमातून संपूर्ण संघाला टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले असे आदरणीय प्रभुदास नाईक साहेब, मनोहर भोईर साहेब, विद्याधर पाटील साहेब आणि तसेच आदरणीय प्रभाकर पाटील साहेब आणि आदरणीय रतन भोईर साहेब यांच्या माध्यमातून खूप एक मोलाचं सहकार्य. याच पात्र फ्रंटला जाऊन मात्र फक्त स्टिअर केले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल काय, मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना नाखुश असेल तिथं मात्र संघाने ज्या प्रकारे चेंडू गॅदर केला होता आणि एक जबरदस्त तालमेल परत पाहायला मिळालं. या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती आता मात्र 17. नो डाऊट निश्चित ज्याच्या माध्यमातून कलरफुल टी शर्ट आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रिन्स ऑफ भिवंडी सातत्याने आपण उल्लेख करतोय असे सर्वांचे लाडके प्रभुदास नाईक साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक संघाला कलरफुल टी शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. खूप खूप धन्यवाद दादा तुमचं. यावेळेस पात्र पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेची ते मात्र मागणी करताना काय फिटनेस कमाल आहे इथं मात्र जॉली क्लब कामतगर संघाच्या माध्यमातून खेळाडूंचं पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र पाहतोय की 2 रन्स तिथं मात्र कंप्लीट करताना एक जबरदस्त सुरुवात. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. पहिल्या फलंदाज जेव्हा बाद झाला होता तेव्हा मात्र संघाची धावसंख्या होती 9. त्यानंतर मात्र पाहतोय आपण इथून मात्र 10 धावेची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. छोट्या छोट्या पार्टनरशिप करणं गरजेचं आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल. हॅलो शिवास पात्र सरळ बॅटने हा फटका पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे आणि परत अतिशय वेगात तिथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केल्या गेलं. पंचाचा बोट आकाशाकडे आणि एक महत्वपूर्ण मोहरा बाद होतोय जॉली क्लब कामतगर संघाचा विलास. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्य श्री प्रमोदजी भोईर भिवंडी क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य प्रमोदजी भोईर, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंतीशाल आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे.
निश्चित गणेश दादा आपण पडद्याच्या पाठीमागे जायचंय. यस. धावसंख्या पाहतो आपण 20. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देताना खूप एक चांगले उत्कृष्ट गुणलेखक कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप ज्यांनी सोडली ते म्हणजे अल्पेशदादा गायकवाड. धावसंख्या अजून सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता असेल. इथे मात्र जॉली स्पोर्ट कामतकर संघाला यास मात्र ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे पाहतो आपण शॉर्ट थर्ड मॅन डिजनकडे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 21. संघर्षमय स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे कारण की विलास बाद झाल्यानंतर मात्र निश्चित एक एनर्जी प्राप्त झाली असेल. इथे मात्र पिंपळकर संघाच्या प्रत्येक खेळाडूला ज्या प्रकारे एक मोठं नाव सातत्याने पाहतोय आपण ऐकतोय आणि सातत्याने त्या खेळाडूचे खेळ पाहतोय आपण विलास यांचं पण इथे मात्र धावबाद होऊन डगआउटमध्ये वापस. महेश सज्ज होताना दूर त्या टोकाकडनं मारा करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाजी इथे मात्र सज्ज असेल. यावेळेस पाहता अतिशय अप्रतिम चेंडू आणि इथे मात्र पाहता आपण षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचं लक्ष्य स्वीकारताना जॉली स्पोर्ट कामतकर संघाची धावसंख्या जर पाहिली आपण 2 गडीच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र 21 पारा चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 25 धावेची आवश्यकता असेल. थोडासा संघर्ष करावा लागेल मित्रांनो. जीवन एक संघर्ष आहे आणि जीवनामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. 12 चेंडू 25 असं समीकरण. मी घेतो एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजे कडे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी देवदास येतोय. एकच चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की 12 चेंडूमध्ये रोखायच्यात 25 आणि जॉली स्पोर्ट कामतकर संघाला बनवायच्यात 25 धावा. अजून सामना संपला नाहीये. दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू 25 असं समीकरण. खेळपट्टीवर जर पाहिलं आपण इथे मात्र मनीष आणि रवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. मनीष यांनी जर आतापर्यंत विचार केला आपण 5 चेंडूचा सामना केलाय आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. रवी मात्र 1 चेंडूमध्ये अजून खातं उघडल्या गेलं नाही. मनीष सज्ज होताना खेळण्यासाठी या स्वतः बॅटने चेंडूला टर्न केले विकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेची ते मात्र मागणी करेल काय. दुरून क्षेत्र शक्यतोय. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं केलं गेलं. सहज या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावेनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 23. अजून सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता असेल. खूपच छान असे रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. जोजिता वै सिकंदर पण कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करेल हे पाहायचं आहे. 11 चेंडू 23 असं समीकरण. सामना जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतकर संघाला क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण निश्चितच या स्वतः फ्लिक केले चेंडूला हवेत आहे पण लॉंग ऑन डिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि परत दुसऱ्या धावेची मागणी थ्रो येतोय उशिरा आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकते ती 25. अजून सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. त्यासाठी फक्त आणि फक्त 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 21 असं समीकरण. एक जबरदस्त कामगिरी नुकतीच आपण पाहिलं गावदी स्फोटवली संघाच्या माध्यमातून जी ट्रॉफी होती त्यामध्ये एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या माध्यमातून. गावदेवी पिंपळगर विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर अशी ही आजच्या दिवसाची पहिली लढत पाहतोय आपण. सामन्याचे पंच म्हणून पाहतोय आपण सुनील दादा आणि त्यानंतर मात्र स्कोरलेक पंच जर पाहिलं आपण निश्चित थोडीशी आठवण येते. एक अतिशय महान खेळाडू आणि सातत्याने काय जबरदस्त कामगिरी करतो मैदानामध्ये पंचच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील सर.
गोलंदाज सज्ज होताना परत एका चांगली सुरुवात पाहायला मिळाली. या षटकामध्ये फलंदाज मनीष यांच्या माध्यमातून याच पात्र अतिशय छान फटका टॅप केलाय चेंडूला, पण प्लेसमेंट ठीक नव्हती. डीप बॅकवर्ड पॉईंट डिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन्स कंप्लीट करतोय मनीष. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 26. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 20 धावेची आवश्यकता. एखादा एक मोठा फटका इथे मात्र मारावा लागेल जर सामना जिंकायचा असेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. व्हीआयपी डॅजवर पाहू शकता आपण या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून खूप एक मोठं टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण. यावेळेस पात्र खूप छान लेंथचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू आणि उसळी घेतोय आणि थोडंसं आतमध्ये इन स्विंग पाहायला मिळालं. शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जे भरण्याचा 40+ संघ सरलीपाडा संघाच्या माध्यमातून खूप एक मोठा टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय. जबरदस्त षटक हाताळताना त्या मात्र गोलंदाज देवदास दूर आणि त्या टोकाकडनं याच पात्र आडव्याटण्या पुलचा फटका आहे मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज आरामात 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावणी संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 28. 7 चेंडू 18 असं समीकरण. हा चेंडू खूप निर्णायक ठरणार आहे. मोहनदादा जर पाहिला आपण या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार आलाय तर मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघ पलटून वार करेल. जर इथून मात्र सामना जिंकत असेल गावदेवी पिंपळकर संघाला तर हा चेंडू निर्धाव किंवा विकेट प्राप्त करावा लागेल आणि अंतिम षटकामध्ये त्या संघाची स्थिती मजबूत होईल. 7 चेंडू 18 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी कामतगर संघाला. यावेळेस पात्र कट केलं चेंडूला. अतिशय चांगला फटका. यावेळेस पात्र बॅकवर्ड पॉइंटला बीट करू शकला नाही डीप मध्ये आणि तो प्रमाणात अतिशय वेगात दुसरी धाव पूर्ण होईल काय. थ्रो यष्ट्यावर पंचाचा बोट आकाशाकडे. परतीचा प्रवास करावा लागेल धावचीच्या स्वरूपात या फलंदाजाला. सहा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी ते मात्र 17 धावेची आवश्यकता. आपण जाऊया एक छोटासा वेळ आहे तोपर्यंत ऐकूया मोहनदादा यांना. धन्यवाद सुनील. पुन्हा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गंगामाता गुंद हा संघ या ठिकाणी दाखल झालेले संघाचा संघ आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सगळे सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर गावदी वडगर हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आपलेही मनापासून स्वागत. गंगामाता गोंदवली नाना पाटील असतील भालचंदजी पाटील असतील या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य आणि शेणूमाता बळी या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोदजी भोईर आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि जिथं नो डाऊट खूप मोठी जबाबदारी सातत्याने आपण पाहतोय प्रत्येक टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रमोद दादा यांचं खूप मोलाचं योगदान आहे. वेलकम दादा. सुस्वागतम. सर्वप्रथम आपलं या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जय भोलेनाथ संघ 40+ सरवलीपाड्यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. सामना एक रंगतदार पाहायला मिळेल काय. इथून मात्र पलटवार करेल काय, कारण की 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं आपण 17 धावेची आवश्यकता आहे. एका क्षणी ज्या प्रकारे सुरुवात झाली होती अल्पेश आपण पाहिलं होतं की सामना सहज जिंकेल काय असं मनात शंका निर्माण झाली होती, पण काय जबरदस्त वापसी केली. इथे मात्र जर पाहिलं आपण खास दुसऱ्या षटकामध्ये महेश यांनी एक चांगलं षटक हाताळलंय आणि खऱ्या अर्थानं तिथंच मात्र थोडंसं बॅक फुटलं गेलं. इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघ 6 चेंडू 17 असं. तर तिसऱ्या पंचाची तर मात्र असं वाटतं की मागणी केलेली आहे आणि या तिसरे पंच सुरेश गरज सर खूप मोठं योगदान भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते पंचाच्या भूमिकेमध्ये. नो डाऊट तिथे मात्र पाहतो आपण मेन पंच भाऊ पाटील सर. थोडीशी आठवण नेहमीच आम्हाला होते आणि सुनील सरांचा जर आपण विचार केला नो डाऊट डेव्हिड शेपर्ड सर सलाम आहे तुमच्या कार्याला. 6 चेंडू 17 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण मनीष. फ्लॅटजेट चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर
फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉईंट डिव्हिजनकडे आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण मनीषाला 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 16 धावेची आवश्यकता. आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी इथं मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. पुन्हा एकदा सर्व क्रीडाचे उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र या ठिकाणी निश्चित आगमन झालेले मान्य श्री गणेशजी ठाकरे भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40 प्लेयर संघटनेचे निवड समिती सदस्य आहेत. आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. गणेशजी अतिशय चांगला हा चेंडू आणि याचबरोबर फलंदाज बाद होतोय. जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळाली आणि अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण नाणेफेक कर गंगामाता गुंदवली अगेन्स्ट गावदेवी वडगर या दोन संघांमधून पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक सामना संपताच लगेच आपण नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चार चेंडूमध्ये 16 धावेची अजून आवश्यकता आहे. एक खूप छान मारा करताना स्वतः संगणक पाहतोय आपण. नंदू सज्ज होताना राईटामोर विकेट मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी फलंदाज रजनीश येतोय. आक्रमण करावं लागेल या चेंडूवर. या स्वतः कट केलंय पण प्लेसमेंट ठीक नव्हती पाहतोय आपण आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावेनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 32. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 3 चेंडूमध्ये 14 धावेची आवश्यकता. या चेंडूवर षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. गंगामाता स्पोर्ट गोंदिवली संघाचा कर्णधार आणि वडगर संघाचा संगणक आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय दादांनो की आपण लगेच या आणि यानंतर ज्या संघाचा संगणक उशिरा येईल त्या संघाला मात्र पेनलाइज केले जाईल. दरम्यान आगमन होतोय एक सुपर मराठीचा आवाज ओमकार शेट्टे यांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सज्ज होताना गोलंदाज चास पात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर पाहतोय आपण खूपच चेंडू बाहेर वळते. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येते आणि धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 33. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावेची आवश्यकता. नंदू सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. राईटामोर विकेट सफल झालाय. टर्न केले चेंडूला बॅकवर्ड स्कोर एक रिजनकडे. दुसऱ्या धावेची ते मात्र मागणी करेल की मात्र एका धावेवर मात्र समाधान असेल आणि याचबरोबर पाहतोय आपण 2 रन्स कंप्लीट करताना या 2 धावेने संघात धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर पुढे सरकते ती 35. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये 11 धावांची आवश्यकता. म्हणजे इथून मात्र 2 षटकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. निराश करताना पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपल्या पाठीराख्यानं ज्या प्रकारे परफॉर्मन्स पाहिला आपण. याच पाहता फ्लिकचा फटका पण टायमिंग एवढी छान नव्हती. डिप विकेट डिजनकडे कडपाने चेंडू फरार होईल. सीमा पार हा चौकार. आता मात्र एका चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. षटकार जरी मारले तरी इथं मात्र निश्चित सामना जिंकणार नाही कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फ्लाईट दिला होता आणि याचबरोबर पाहतोय आपण एक चांगला विजय संपादन करतोय. इथं मात्र गावदेवी पिंपळग्रास संघ एक जबरदस्त सांघिक कामगिरीच्या बळावर जर पाहिलं आपण पहिले फलंदाजी करताना 16 धावांचं योगदान संतोष पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र 9 धावा केली त्या भरत यांनी. त्यानंतर मोके गुणेश यांनी 3 धावांचे योगदान. गोलंदाजी जर विचार केला आपण संतोष यांनी खूप